कांद्यामध्ये हे 2 पदार्थ घातल्यावर तुमच्या केसांची वाढ दुप्पट पटीने वाढेल. तुमचा हेअरफॉल थांबेल, डॅन्ड्रफ थांबेल, त्याचबरोबर कमरेपर्यंत तुमचे केस होऊ शकतात. फक्त कन्सिस्टंट राहा आणि विश्वास ठेवा ह्या रेमेडीवर. आणि त्याचबरोबर ह्या रेमेडीमध्ये मी तुम्हाला आणखी एक सिक्रेट असा पदार्थ सांगणार आहे ज्यामुळे तुमचे केस एकदम घनदाट होतील. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अखेरपर्यंत माझ्याबरोबर राहा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रपरिवाराबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण इथे घेणार आहे कढीपत्ते. कढीपत्ते जशी आपल्या जेवणाची चव वाढवतात तसेच ते केसांना मजबूत, घनदाट आणि स्ट्रॉंग करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचबरोबर आपल्याला इथे लागणार आहेत मेथी दाणे. आता बघा, मेथी दाण्यामध्ये प्रोटीनचा हा जो घटक आहे तो भरपूर प्रमाणात असतो आणि आपल्या केसांच्या वाढीसाठी प्रोटीन हे खूप महत्त्वाचं काम करते. जे लोक केसांना अंड अजिबात लावत नसतील त्या लोकांनी ह्या मेथीचा भरपूर प्रमाणात वापर करायला हवा, कारण ह्यामध्ये प्रोटीनचं चांगलं प्रमाण असतं. आता इथे बघा, मी एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये आपल्याला एक छोटासा ग्लास पाण्याचा घालायचा आहे. आता सर्वप्रथम आपण इथे मेथीदाण्याचा उपयोग करणार आहे. इथे बघा, 1 चमचा मी मेथीदाणा घेतलेला आहे. मेथीदाणा आपल्या केसांना मजबूत करतात, स्ट्रॉंग करतात. त्याचबरोबर त्यांची जी मुळे असतात ना ती स्ट्रॉंग करण्यासाठी हे मेथीदाणे खूपच महत्त्वाचे काम करते. आता नेक्स्ट स्टेपसाठी आपण इथे किचनमध्ये आलेलो आहे. गॅसचा फ्लेम ऑन करायचा आणि त्यावर हे पॅन ठेवायचं. मैत्रिणींनो, ह्यामध्ये आपण ज्या पाण्याचा वापर केलेला आहे तो मिनरल वॉटर आहे, म्हणजे ॲक्वागार्डचं प्युरिफायरचं पाणी आहे. ते ह्या रेमेडीसाठी बोरचं पाणी, खारं पाणी अजिबात वापरू नका. पिण्याच्या पाण्याचा वापर केल्याने त्यामध्ये pH लेवल मेंटेन असते, त्यामुळे ही रेमेडी जास्तच आपली फायदेशीर ठरणार आहे. आता मेथीदाणे छानपैकी उकळत आहे त्या पाण्याबरोबर, तर आपण आता इथे कढीपत्तेसुद्धा घालायचे आहेत. कढीपत्ते जसं मी तुम्हाला सांगितलं आमच्या केसांना खूप स्ट्रॉंग करतात, त्यामुळे कढीपत्ते खूपच फायदेशीर आहेत. इथे बघा, सुकलेले असून देत किंवा ताजे असून देत, पण कढीपत्त्याचा उपयोग नक्की करा. माझ्या प्रिय सखींनो, आता नेक्स्ट आपल्याला इथे लागणार आहे कांदा. कांदा जशी आपल्या जेवणाची चव वाढवतो त्याचबरोबर आपल्या केसांना मजबूत, घनदाट करण्यासाठी खूपच महत्त्वाचा भूमिका बजावतो. ह्यामध्ये सल्फर नावाचा एक असा घटक असतो जो आपल्या केसांच्या मुळांना, केसांना मजबूत करण्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे आणि हे एक नैसर्गिकरित्या आपल्या केसांना मजबूत करण्याचं काम करते. आता इथे अर्धा कांदा घेतलेला आहे, कट करून, साफ करून, छोटे छोटे तुकड्यांनी कट करून घ्यायचा आहे. मेथी आणि कढीपत्त्याबरोबरच आपल्याला हा कांदासुद्धा शिजवून घ्यायचा आहे. आता इथे बघा, उकळत्या ह्या पाण्याबरोबर हा कांदासुद्धा घालायचा आहे. आता हे सगळे पदार्थ घालून झालेले आहेत. आता हे ह्या पाण्याबरोबर छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत. आपला जो हा टोनर तयार होत आहे, आपण ह्याला सिरमसुद्धा म्हणू शकतो, ज्यामुळे आपली हेअर रिग्रोथ होणार. आपले बेबी हेअर्स असतात ते सुद्धा लगेच ग्रो करतील आणि चांगला आपल्या केसांना फायदा होणार आहे. मिनिमम 5 ते 7 मिनटं आपल्याला हे पाणी छानपैकी उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 ते 5 मिनटं आपल्याला स्लो गॅसवर सुद्धा ह्याला शिजवून घ्यायचं आहे. आता गॅसचा फ्लेम बंद करायचं, नॉर्मल टेम्परेचरला आता ह्या पाण्याला येऊ द्यायचं, म्हणजे नॉर्मल आपल्याला पाणी थंड करून घ्यायचं आहे. पाणी थंड झाल्यानंतर त्याचा आता आपण उपयोग कसा करायचा, किती वेळेसाठी करायचा, कधी कधी करायचा आणि ह्याला स्टोअर कसं करायचं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्येच देणार आहे. आता हे पाणी थंड झालेलं आहे, साईडला ठेवूया. आता इथे मी एक छोटंसं बाउल घेतलेलं आहे, त्यावर गाळण ठेवायचं आणि नंतर आपण जे तयार केलेलं इथे सिरम आहे ते आता गाळून घ्यायचं आहे. आता बघा, ह्यामध्ये आपले सगळे जे पण पदार्थ आहेत त्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्स नाही आहेत, त्यामुळे आता हे जे मी सिरम बनवलेलं आहे आजच्या पुरतंच वापरासाठी आहे. मी नेहमी जेव्हा पण घरगुती पद्धतीने तयार केलेले जे पण घरेलू नुस्खे असतात ते मी तेव्हाच्या तेव्हा वापरण्याचा तुम्हाला सल्ला देणार, कारण आपण त्याला स्टोअर करण्यासाठी काही स्पेशली प्रिझर्वेटिव्स वापर नाही. चांगल्या रिझल्टसाठी तेव्हाच बनवा, तेव्हाच वापरा. नेक्स्ट आपल्याला इथे घ्यायचं आहे रोजमेरी एसेन्स. रोजमेरी एसेन्स हा केसांच्या ग्रो करण्यासाठी, केसांना शाईन देण्यासाठी, केसांना एकदम व्हॉल्यूम देण्यासाठी खूपच महत्त्वाची भूमिका निभावतो. इथे 2 ते 3 आपल्याला रोजमेरी एसेन्सचे ड्रॉप्स घालायचे आहेत. अगर तुमच्याकडे हे एसेन्स नसेल, ह्याऐवजी काय घालायचं ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन.
नंतर हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. फायनली आपला हे सिरम तयार झालेलं आहे. आता ह्याला तुम्ही वापरायचं कसं ते सुद्धा बघू शकता. आपल्याला सर्वप्रथम केस व्यवस्थित विंचरून घ्यायची आहेत. केसांच्या मुळांना पाटिंग करत आपल्याला हे स्प्रे करायचं आहे. तुम्ही अशा प्रकारच्या स्प्रे बॉटलचा सुद्धा वापर करू शकता. ह्यामुळे तुमच्या केसांना हा जे सिरम आहे इक्वली सगळीकडे व्यवस्थित लागेल. अगर तुमच्याकडे अशा प्रकारचं स्प्रे बॉटल नाही आहे तर तुम्ही इथं कॉटनचा या कापसाचा गोळा घ्या आणि त्याने सुद्धा तुम्ही केसांना हे सिरम अप्लाय करू शकता. मोठ्या केसांसाठी हे सिरम खूपच सफिशियंट आहे. तुमची छोटी केस असेल किंवा मोठी असेल त्याप्रमाणे तुम्ही ह्या सिरमचा प्रमाण कमी जास्त करू शकता. केसांना अप्लाय करा आणि रिझल्ट कसा येतो मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया